नमस्कार. माझं नाव अंजली देशपांडे आणि मी माझे सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज वेदांत नगर सावेडी इथे नेहमी जाते. म्हणजे ते सद्गुरू आहेत. त्यांनी देह ठेवायला 25 वर्ष झाली. पण त्यानंतर देखील ते आम्हाला पूर्ण आधार देतात. त्यांचे आम्हाला तसे आनंद आहेत. आम्ही सगळे जे त्यांच्याकडे येणारी जी भक्त मंडळी आहोत त्यांनी असं ठरवलं की सद्गुरूंची जी पुण्यतिथी आहे ती साजरी करावी असं सगळ्यांच्या डोक्यात होतं. तर काय करायचं शोधत होतो की कशा प्रकारे करता येईल. तर त्यातून आम्हाला असं सांगण्यात आलं की नामस्मरण करा. तुम्ही नामस्मरण केलं की त्यांची आराधना होईल आणि त्यांचं पुण्यतिथी केल्यासारखं होईल. त्याच्या निमित्ताने तुम्ही यतिपूजन करा, पूजा करा, विष्णू सहस्रनामाचं पठण करा, काहीतरी अजून तुम्हाला काय जे काही धार्मिक कार्य करता येतील अशी करा असं सल्ला आम्हाला मिळाला. पण आमचे सद्गुरू जे आहेत ते नुसते धार्मिक कार्य करत नव्हते, तर त्यांना सामाजिक भान पण अतिशय सुंदर होतं. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक कार्यांना मदत केलेली आहे किंवा समाजावर ज्या काही संकटं आली त्यावेळी त्यांनी मदत केलेली आहे. आमच्या स्वतःचे असे बघण्याचे अनुभव आहेत की ती संकटं हळूहळू निवारण होत गेली त्यांच्या आशीर्वादाने. पण त्यांची मदत म्हणजे आशीर्वादच. तर आम्ही हा कार्यक्रम करताना असं ठरवलं की जसं काही धार्मिक गोष्टी आम्ही स्वतःच्यासाठी म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करू, तसंच सामाजिक कार्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही दरवेळी शोधतो असे की कोण लोक खूप चांगलं काम करत आहेत, काहीतरी समाजामध्ये बदल घडवत आहेत, मदत करत आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला RSSचं जे हे रक्तपेढी आहे जनकल्याण, तर त्याच्यात असं कळलं की थॅलेसेमियाच्या मुलांना ही लोक मोफत मदत करत आहेत. जवळजवळ 75% वगैरे ते करत आहेत. तर आम्ही मग ठरवलं की यावेळी आम्ही त्यांना थोडीशी फुल न फुलावते. हे कार्य इतकं मोठं आहे की आमचा हा छोटासा जो अनऑफिशियल ग्रुप आहे हा त्याचा काही खूप मोठे हात पोचणार नाहीत, पण काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी द्यावी म्हणून आज आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होतो आहेत. आणि आम्ही धन्यवाद करतो ह्या रक्तपेढीचं की आम्हाला तुम्ही काहीतरी छान पॉझिटिव्ह गोष्ट आम्हाला तुम्ही दाखवताय, ज्याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायची संधी देतात. नमस्कार.